तर श्री स्वामी समर्थ. रात्री ना मस्तपैकी इकडे टॉवेलची साडी घालून पावल्या खेळणं चालू होतं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी छान छान आवरून कोणाची तरी वाट पाहण्याचं इकडे चालू होतं. कुणाची ते पुढे कळेलच. आज आमचा मामा आम्हाला घ्यायला येणार होता, कारण आमची दिवाळी अजून बाकी होती. आणि मग काय, दुपारी मामा आला आणि तो आनंद तुम्ही बघताय ना किती झालाय तो. मग काय, चिवड्याचा डब्बा उचलत नसतानाही कसाबसा उचलून आणला आणि तो मामाच्या पुढे मांडला. मग काय, आपल्या युलूसच्या हातांनी मामाला चिवडा दिला आणि तो आनंद तुम्ही बघताय त्याला खाऊ घालण्याचा. मग काय, लगेच मामा आणि भाची चक्कर मारायला गेली. तोपर्यंत मी इकडं मस्तपैकी माझी बॅग भरली, जी की 2च मिनिटात भरली गेली, कारण जास्त काही आम्हाला कपडे न्यायचे नव्हते. मग मामा आपली नवी कोरी प्लॅटिना घेऊन आम्हाला घ्यायला आलेलाच होता. तोपर्यंत मी बाकीचं आवरून घेतलं आणि मग लगेच भाऊच्या पप्पांना गुड बाय करून आम्ही निघालो पुढच्या रस्त्याला. रस्ता खराब होता, त्यामुळे आम्ही थोडंसं पायी जाण्याचं ठरवलं. मग काका पण गाडी घेऊन आली आणि निघालो आम्ही प्रवासाला. संध्याकाळची वेळ होती, त्यामुळे प्रवास एकदमच शांत आणि सुंदर होता. ना जास्त ऊन ना वारा वगैरे, एकदम मस्त होता. आणि संध्याकाळ तुम्ही बघू शकता. थोडं पुढं गेल्यावर कळलं इकडे गर्दी कशाची म्हणून विचारलं तर भैया म्हणाला की इकडे आहे पुढे मिनी ताजमहल म्हणजेच बीबी का मकबरा. म्हटलं माझ्यासोबत तुम्हीही बघून घ्या, कारण मी या रस्त्याने पहिल्यांदाच जात होती, त्यामुळे मला माहीत नव्हतं. आणि मग निघालो पुढे आणि गाई गुरे घरी येताना बघून आम्हालाही घरच्या रस्त्याची ओढ लागली. मग काय, पटापट रस्ता क्रॉस करायचा आणि गाडीने आवाज दिला की बाई माझ्या पोटापाण्याचं बघा की काही. म्हणून मग पेट्रोल पंपावर गेलो. पेट्रोल पंपावर जाताच ह्या दोघा मामा भाचीची मस्ती सुरू झाली. म्हणे आमचे थोडेसे व्हिडिओ घे. म्हणलं ठीक आहे बाबा, मला तरी काय दुसरं, मला पण क्लिप्स हव्याच असतात छान छान. आणि तिथून मग पुढे सरळ घरी गेलो. मग मावशीने आणलेला नवीन आरूसाठी पोळपाट दाखवला आणि तो बघून पण बाईला खूपच आनंद झाला. बरं चला, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय.